नमस्कार. आपण आज 68वा श्लोक बघूयात. प्रथम श्लोक घेऊयात. बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तो हाथरारी, पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. इतके मनाला उपदेश देणारे त्यांचे श्लोक आहेत आणि त्यांचे भगवंताचे गुण ते आपल्याला जसे जसे सांगतात तसे तसे आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आणि आपल्याला प्रयत्नाला ही खरी सुरुवात खूप छान आहे. गुण भगवंतांनी गायलेले आहेत. आपल्यात पण खूप गुण आहेत. भगवंताचे सगळे गुण आपल्यात यावेत अशी पण त्यांची इच्छा आहे. आणि म्हणून गुणांचं पूजन भारतीय संस्कृती करते. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. या श्लोकामध्ये भगवंतांनी रामांचे वर्णन केलेले आहे. बळे आगळा राम कोदंडधारी, धनुर्धारी राम हा बळाने विशेष श्रेष्ठ आहे. विशेष बळ आहे त्याच्याकडे काहीतरी. कसं आहे तर सीता स्वयंवराच्या वेळी कितीतरी बलवान असे राजे आले होते. आपल्याला तर माहिती रावणासारखे राजे आले होते. तरी देखील त्यांना ते जमलं नाही शिवधनुष्य तोडायला. परंतु ते रामाशिवाय कोणी उचलू पण शकलं नाही. किती छान ना. म्हणून विशेष बळ, बळे आगळा असे हे श्रीराम आहेत. अतिशय वेगळं बळ आहे त्यांचं. कारण दुसऱ्या आगळा बळाचं आणखीन एक उदाहरण देतात की प्रभू रामचंद्र आणखीन प्रभू भगवान श्रीकृष्ण यांनी पण दोघांचे खूप मोठमोठे वेगवेगळे पराक्रम आहेत. दोघी पराक्रमी आहेत पण वेगवेगळे पराक्रमी आहेत. आणि त्यांची ती अवतारांची एक परंपरा चालू आहे. अशा परंपरेतनं काही काळानंतर आपल्याला बघा त्यांची ही चालू असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांनी सर्वात पहिल्यांदा माणसाची अस्मिता जागृत केली. कारण अस्मिता जर जागृत केली नाही, मी कोणीतरी आहे आणि मी करू शकतो. अस्मिता म्हणजे काय, मी करू शकतो, मी गुण भगवंताचे आणू शकतो, समाजामध्ये सांगू शकतो, ही अस्मिता त्यांनी पहिल्यांदा जागृत केली. ते 28वा श्लोक आहे बघा आपला ह्याचा मनाच्या श्लोकाचा 28वा श्लोक जर तुम्ही काढलात तर तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये प्रभूंनी केलेलं वर्णन किती छान आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांना कोण यम सुद्धा घाबरतात असं छान समर्थ म्हणतात बरं का. आणि म्हणून त्यांनी सांगितले की नामामध्ये इतकी अगाध शक्ती आहे. नामामध्ये इतकी शक्ती आहे. काम करताना, उठताना, बसताना, झोपताना अनुसंधान आपल्या आतमध्ये सगळं चालूच राहावं. अध्याय गीते 9व्या अध्यायात सुद्धा त्यांनी सांगितलं श्लोकामध्ये, 31व्या श्लोकामध्ये, कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यती. हे अर्जुना, तू निर्भय हो अशी प्रतिज्ञा कर. आणि तू एकदा निर्भय झालास की मग मी माझ्या भक्तांना कधीच नष्ट करत नाही. मी माझ्या भक्तांना कसा सांभाळतो, सदा सदा तो परमेश्वर आपल्या पाठीशी राहतो. आणि म्हणून असं त्याला सांगितलंय की तू पहिलं निर्भय हो. सच्च्या मनाने निर्भयाने भक्ती केली तर समर्थ म्हणतात की रामकृपाच्या काळाच्या कचाट्यातून आपण सुटून रामाचे होऊन जाऊ. किती सुंदर ना. आणि म्हणून आपली तिथून यम दरबारातनं पण आपली सुटका होण्यासाठी श्रीरामच आपल्याला, त्यांची भक्तीच आपल्याला आवश्यक आहे. कारण समर्थांचं श्रीरामावरती अतिशय प्रेम आहे. आणि आपल्या ते म्हणजे राम सर्वच ना, सर्वच देवाले ते रामांविषयी भक्ती म्हणजे. ते उदाहरण देऊन सांगतात की तपस्वी ऋषींना राक्षसांनी मारले. बरोबर आहे, आपल्याला हे सगळं माहिती आहे रामायणात मध्ये. त्यांचे आश्रम उद्ध्वस्त करून टाकले, वेदांचे विचार बंद करून टाकले त्यांनी. आणि जेव्हा विश्वामित्रांनी रामासाठी ते धावत गेले आणि रामांना ते घेऊन आले तेव्हा ते सर्व ऋषींचं रक्षण झालं. म्हणजे त्यांना पण माहिती होतं की धीर गंभीर असणारे असे कोण आहेत आणि पराक्रमी असे कोण आहेत. विश्वामित्र त्यांना घेऊन आले. म्हणून समर्थ म्हणतात की आपण जी उपासना करतो ती उपासना सुद्धा आपण जर सोडून दिली तर भगवंताचं काहीच बिघडणार नाही. समजा आपल्याला एखादं औषध घ्यायची वेळ आली, आपल्याला बरं नाहीये, आजारी आहोत आपण, आपल्याला औषध डॉक्टरांनी सांगितलंय आणि आपण कंटाळा केला, आपण ते औषध घेतलंच नाही, तर डॉक्टरांचं काय जाणार आहे, जाणार कोणाचं आहे, आपल्यालाच बरं वाटणार नाही. तर उपासना सोडली तर आपल्याला काहीच करता येणार नाही. ते एक माणसाला उपासना हे मोठं औषध आहे. म्हणून
त्यांनी सांगितलं की सामान्य माणसांनी का होईना पण प्रभू रामचंद्रांचं चिंतन नेहमी करीत जावं. सतत सतत चिंतनाने समर्थ सांगतात की जो यमाचा बंदोबस्त करतो, समर्थ म्हणतात बघा, जितके ते रामांविषयी खूप गुण गातात, तो राम आपल्याला कसा त्रास देईल, आपल्याला जे त्रास देतात ना त्यांचा सुद्धा तो बंदोबस्त करेल असं त्यांना सांगायचंय. म्हणजे सामान्य माणूस आहे, त्याला सुद्धा जीवनामध्ये खूप त्रास आहे, मग तो त्रास सुद्धा आपल्याला कसे श्रीराम पूर्ण म्हणजे हे करतील, त्या त्रास देणाऱ्या लोकांना ते कसा त्यांना धडा शिकवतील हे सुद्धा आपल्याला श्रीराम असे आहेत असं ते समर्थ आपल्याला सांगतायत. आणि म्हणून आपल्या रामरक्षेच्या श्लोकामध्ये एक श्लोक असा आहे की बघा, आपदाम अपहर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. याच्यामध्ये सांगितलं की सर्व संकट म्हणजे आपद दूर करणारे, सर्व प्रकारचे सुख समृद्धी देणारे, तिन्ही लोकांमध्ये सुंदर असे मनोहर असणारे श्रीराम यांना मी वारंवार नमस्कार करतो. कारण माझ्या सामान्य माणसाला जगताना आजूबाजूला आपले खूप शत्रू असतात आणि त्या शत्रूंचा सुद्धा नाश करण्याकरता अंतरशत्रू तर आहेच पण बाहेर शत्रू पण खूप असतात. यांचा नायनाट करण्याकरता श्रीरामच समर्थ आहेत असं समर्थांना सांगायचं आहे. म्हणून त्यांनी सांगितले की तो श्लोकाचा अर्थ तुम्ही नीट वाचा आणि आपला एक विश्वास ठेवून त्याला तो श्लोक म्हणून त्याच्यावरती भगवंताला नमस्कार करत जा की मला कोणतेही शत्रू नकोत बाबा. एक तर माझे आंतरशत्रू मला त्रास देत आहेत आणि मला बाहेरचे पण शत्रू जर असतील तर माझं जीवन जगणं कठीण होईल ना. म्हणून रामांना शरण जा, रामांचं ध्यान करा, रामांचं चिंतन करा. म्हणून ते सांगतात राम गुलाम करी सलाम तुकया घरी तो नांदतो. बघा, रामांनी इतकं सांगून सुद्धा तुकाराम महाराज पण आपल्याला वेगळंच सांगतात. इतकं गोंदवलेकर महाराज मी नामाचं सतत सतत महत्व सांगत असतात. आणि म्हणून ह्या श्लोकामध्ये पण त्यांनी सांगितले पुढे मानवा किंकरी कोण केवा, कोण आपल्याला पुढे हे करणार आहे, वाचवणार आहे, आपल्याला आपले रामच आहेत. म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा, हे सगळ्या श्लोकामध्ये सुंदर आलेलं आहे. अगदी सकाळी उठल्यानंतर ही ओळ आठवली ना की आपलं सगळं चिंतन सुरू होईल रामांविषयी. एवढं पुष्पयुगंध चरणी अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते. नमस्कार.